महाराष्ट्रामध्ये हे नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली. त्याच्यामुळे या सरकारला केंद्रात आणि महाराष्ट्रात पनवती सरकार म्हणायला हरकत नाही. पनवती सरकार सातत्यानं अपघात, घातपात, दहशतवादी हल्ले सुरू आहे. ऑपरेशन सिंदूर झालं, त्यात पुंछला 17 लोक मारले गेले. त्याच्या आधी पहलगाव झालं, त्यात 26 महिलांचं सिंदूर पुसलं, उजाडलं. अहमदाबादला एक भयानक असा विमान अपघात झाला. तो आता अपघात की आणखी काय ते तपास सुरू राहील. त्यातही महाराष्ट्राचे 15 ते 16 लोक मरण पावले. काल 2 दुर्घटना घडल्या. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो नरेंद्र मोदींनी बसवला होता तो आधी कोसळला. त्यात भ्रष्टाचार झाला. त्यानंतर मोठ्या गाजावाजा करून सरकारनं, काही मंत्र्यांनी नवीन पुतळा बसवला. काल ते चित्र समोर आलं आहे. आत्ता 1 महिन्यापूर्वी तुम्ही पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि संपूर्ण पुतळ्याचा परिसर, चबुतरा, जमीन ज्याच्यावरती कोट्यावधी रुपये खर्च केले तो खचला. पहा तुम्ही चित्र, अत्यंत भयंकर चित्र आहे. समुद्रावर किल्ले यापूर्वीसुद्धा बसवलेले आहेत. गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा शिवाजी महाराजांचा समुद्रातच आहे, जर आपण पाहिला असेल. आणि त्या पुतळ्याला 60 वर्षापेक्षा जास्त काळ झाला. गेटवे ऑफ इंडियावरचा पुतळा. तसं पाहिलं तर शिवतीर्थावरच्या पुतळ्याजवळसुद्धा समुद्रच आहे. हे सगळे पुतळे सुरक्षित आहेत कारण त्यात भ्रष्टाचार झाला नाही. पण मालवणच्या पुतळ्यामध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचार झाला का? ते पैसे कुठे वळवले का? ही शंका लोकांना येते. त्यानंतर दुसरी अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर घटना पुणे जिल्ह्यात घडली की हा जो कुंडमाळा भाग आहे मावळमधला, त्यातल्या इंद्रायणी नदीवरचा एक पूल कोसळला, वाहून गेला. जुना पूल. आणि नक्की किती लोक मृत पावलेत याच्याविषयी खरा आकडा अद्याप बाहेर आलेला नाही. लोक वाहून गेले. त्या पुलावर 100पेक्षा जास्त लोक, पर्यटक तिथे उपस्थित होते आणि तो पूल कोसळला आणि किमान 50 लोक वाहून गेले. काही लोक सापडले, काही लोकांना वाचवलं. 5 ते 6 मृतदेह मिळालेले आहेत. विकासाच्या गोष्टी करताना आपण, आमच्याशिवाय कोणी विकास करू शकत नाही. माझा प्रश्न अजित पवारांना सुद्धा आहे. त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अजित पवार आहेत अनेक वर्ष, आणि आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आहे आणि अहंकार सुद्धा की मी आणि पुणे जिल्हा हे कोणी वेगळं करू शकत नाही. मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून आपण घेणार आहात का की झटकून टाकणार आहात? कारण तुम्हाला मी काल काहीतरी पाहिलं, एका पत्रकाराला दम देत होते. त्यांना सगळंच माहीत असतं. मग त्यांना हा पूल जुना झाला आहे आणि त्या ठिकाणी आपला आमदार आहे सुनील शेळके नावाचा, ज्याला घेऊन ते फिरत असतात, ज्याच्या निवडणुकीवरती कोट्यावधी रुपये खर्च झालेले आहेत, कोट्यावधी. पण 1-2 कोटीचा पूल गेल्या अनेक वर्षामध्ये पालकमंत्री उभा करू शकले नाहीत. पालकमंत्री अशा लहान सहान कामात झोपलेले असतात आणि ही मोठी बिल्डरांची कामं, मेट्रोची कामं, मोठ्या ठेकेदारांची कामं, ह्यात पालकमंत्री जागे असतात, बाकी झोपलेले असतात. काल जे बळी गेले त्याला जबाबदार कोण?
कोण जबाबदार कोण हे अजितदादा पवारांनी सांगायला पाहिजे. आणि सरकार या बाबतीमध्ये किती गंभीर आहे. कागदावरती म्हणे हे पैसे मंजूर झाले आहेत. किती? त्या पुलाच्या निर्मितीसाठी सरकारनं पैसे मंजूर केले आहेत कागदावर. मग पूल का नाही झाला? पैसे गेले कुठे? मंजूर झालेले पैसे गेले कुठे? पैसे मंजूर झालेत ना. बाकी सगळ्या गोष्टींना पैसे मिळत आहेत. मतं विकत घ्यायला मिळत आहेत. आमदार खासदार विकत घ्यायला कोट्यवधी रुपये मिळत आहेत. निवडणुकीमध्ये मिळत आहेत. लाडक्या बहिणींची मते विकत घ्यायला पैसे मिळत आहेत. पण काल 41 लोकांचे जे बळी गेले आणि एका पुलामुळे तो पूल दुरुस्त करायला पैसे. मला एक फार इंटरेस्टिंग पत्र माझ्यासमोर आहे. 11 जुलै 2024 रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, त्यांनी हे जे काम आहे कुंडमळा रस्ता बरं का 31 आणि इंद्रायणी नदीवर जोड रस्त्यासह मोठ्या पुलाचे बांधकाम करणे, तालुका मावळ, जिल्हा पुणे, अशा कामाला मंजुरी दिली रवींद्र चव्हाण यांनी. आणि हे त्यांनी कोणाला कळवलेलं आहे? रवींद्र भेगडे, अध्यक्ष भाजप मावळ तालुका. त्यांच्या सहीचं पत्र आहे. मंत्री सही करताना सुद्धा किती नॉन सिरियस असतात, झोपून असतात. अशा 8 कोटीचं काम आहे असं मी ऐकलं. पण पत्रावर सही आहे 80,000. हे पहा, म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत, म्हणजे किती गांभीर्य आहे अशा कामं. 80,000च्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली सही आहे, आपण पाहू शकतो. म्हणून मी अनेकांना आकडा दाखवला. माझं तर काय चष्म्याचा नंबर बदललेला नाही ना. एक मंत्री सही करतो आहे इंद्रायणी नदीच्या पुलावर बांधकाम करण्यासाठी, तो कुंडमळ्याचा रस्ता करण्यासाठी आणि तो पूल बांधण्यासाठी किमान 10 ते 15 कोटीची गरज असते. पण पीएने पत्र टाईप केलं, कोणाला तरी खुश करायचं आहे, पत्र द्यायचं आहे, चला तुमचं काम मंजूर केलं. 80,000 पाहू शकता आपण. येताना मी काही माझ्या पत्रकार मित्रांना हा आकडा दाखवला. माझं काय चुकतं आहे का? 80,000चं पत्र रवींद्र चव्हाण देतात इंद्रायणी नदीवरच्या पुलासाठी. आणि भाजपचे मावळचे प्रांताध्यक्ष जे आहेत कोणी तिकडले, ते हसत हसत घेऊन जाऊन दाखवतात. काल तो पूल कोसळला, लोक वाहून गेले, लोक मेले. हे या सरकारचं, मंत्र्यांचं आणि भाजपा पुढाऱ्यांचं जनतेच्या प्रती असलेलं प्रेम. अजितदादा पवार कालपासून काय बोलल्याचं मी पाहिलं नाही. एरवी मोठ्या मोठ्यानं तावातावानं बोलत असतात, बोलत असतात. जबाबदारी नाही का पालकमंत्र्यांची? कुठे फिरताय तुम्ही? पुणे शहराच्या बाहेर काय करतायत तुमचे आमदार? सुनील शेळके त्या भागाचे आमदार आहेत. अजितदादांना शरद पवारांपासून तोडून देणारे जे काय आमदार होते त्याच्यात ते वरचे आमदार आहेत. पवारसाहेबांच्या तिकीटावर निवडून आले ते आणि अजित पवारांबरोबर गेले, तेच ते आमदार मला वाटते. पण आपल्या मतदारसंघामध्ये काय चाललं आहे, काय धोकादायक बांधकामं होत आहेत, काय विकास करायचे, त्याच्याविषयी कुठेही काही आपल्याकडे. आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदेश दिले आहेत चौकशीचे. खरं म्हणजे तुमची चौकशी केली पाहिजे. मुख्यमंत्री काय करतायत तुमची चौकशी केली पाहिजे. तुम्ही आल्यापासून राज्यामध्ये जी दुर्घटनाची मालिका सुरू आहे, भ्रष्टाचारांच्या मालिका सुरू आहेत, हे कालचे बळी हे भ्रष्टाचाराचे आणि बेफिकिरीचे बळी आहे. तुम्ही जे पत्र दाखवलं ते जे अत्यंत गंभीर घटना आहे की साधारण कोट्यवधी रुपये अशा पुलाच्या निर्मितीसाठी पण पत्र देतात ना, मंजूर केलंय, मंजूर केले, तर ते जे झालेले मंजूर झालेले पैसे तरी वापरले गेले नाही. ते कोणाच्या खिशात गेले? पैसे वापरले गेलेले नाहीत, मंजूर झालेले आहेत. मूळ आकडा 8 ते 10 कोटीचा असावा.
पण त्यानंतर मंत्र्यांनी ह्याला पत्र द्या, त्याला पत्र द्या, त्याला पहा ना तुम्ही पैसे कुठे गेले? मंजूर झाले आहेत ना. कालच्या पूल दुर्घटनेला आणि कालच्या बळींना अजितदादा पवार जेवढे जबाबदार आहेत तेवढे त्यावेळचे मुख्यमंत्री जे कोणी असतील ते सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा हवा. हा पैसा कुठे गेला याची चौकशी होणं गरजेचं आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं करावी, ईडीनं करावी. आहे हिंमत तर विचारा. तिकडे धुळ्यामधल्या विश्रामगृहावरती 1,85,00,000 सापडले. त्याच्यावरती फक्त दखलपात्र गुन्हा दाखल होतो. इथे कोट्यवधी रुपयाचा अपहार झालेला दिसतो आहे. आता अजित पवार काय ते खुलासा करतील ह्याच्यावरती. त्या खुलाशाला काय किंमत नाही. मुख्यमंत्र्यांच्या खुलाशाला हा महाराष्ट्र हिंग लावून विचारत नाही. मुख्यमंत्री खोटं बोलतात. नाही राऊत साहेब, पण ते जे तुम्ही पत्र दाखवतात 80,000 रुपये मंजूर केले गेले, पण त्या बाबतीतली आणखी काही तुमच्याकडे माहिती आहे का की ॲक्च्युली त्या कामासाठी किती निधी मागण्यात आला होता? आणि माझ्या हिशोबानं 15 कोटी रुपयाचा निधी मागितला आणि 8 कोटी रुपये मंजूर झाला. मंजूर झालेला पैसा त्या पुलासाठी योग्य वेळी वापरला असता, तो पूल उभा केला असता, तर काल 40-45 लोक जी बेपत्ता आहेत त्यांचं कुटुंब ते प्राणाला मुकले नसते ना. अजितदादा पवार काय करतायत? अजितदादा पवार जे नाकानं कांदे सोलतायत ना, याच्या अंगावर जा, त्याच्या अंगावर जा, ह्याला दम द्या, त्याला दम द्या. कोण आहे ते? माणसांचे बळी तुमच्या राज्यात गेले आहेत. तुम्ही नैतिक जबाबदारी तरी घ्या. हो, सांगा चूक झाली म्हणून. मुख्यमंत्री काय सांगतायत? छत्रपतींचा जो पुतळा आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर चबुतरा जो त्याचं नुकसान जे झालेलं आहे त्याबद्दल आता शिवसेना उद्धव बाळासाहेब एक लक्षात घ्या, त्या विभागाचे जे आमदार आहेत कारण तिथे परत सार्वजनिक बांधकाम खातं आणि सगळे त्यावेळेसही रवींद्र चव्हाण तिथे वेळ होते. प्रत्येक ठिकाणी रवींद्र चव्हाणांचंच नाव येतं. जिथे जिथे अशा प्रकारचे अपघात, घातपात आणि प्रसंग घडले आहेत तिथे यांचीच नावं येत आहेत. कोण आहेत त्या भागाचे आमदार आणि मंत्री? जिथे पुतळा आहे त्याने त्या अरबी समुद्रात उडी मारली पाहिजे प्रायश्चित म्हणून. त्यांनी उडी मारली पाहिजे अरबी समुद्रात प्रायश्चित म्हणून. जे कोणी असतील ते ज्या कोणी त्याचं उद्घाटन केलं, ज्या कोणी तो उत्सव साजरा केला, ती जमीनच खचली आहे. कारण ती जमीन भ्रष्टाचाराची. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, इंद्रायणी नदीवरचा पूल, ह्यातसुद्धा भ्रष्टाचार होतो आहे. यातसुद्धा हे सरकार आणि या सरकारचे आमदार मंत्री हे भ्रष्टाचार करतायत आणि देवेंद्र फडणवीस हे नाकानं कांदे सोलत आहेत. काय म्हणतात? भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात पाठवू. तुरुंग म्हणजे काय? तर भाजपा, म्हणजे भाजपात पाठवू. भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात पाठवू. इथे देवेंद्र फडणवीस. तुरुंग काय? भाजप हा त्यांचा तुरुंग आहे. सरकारच्या संदर्भात सरकारने खुलासा केलेला आहे की चबुतरा आणि पुतळा याला कुठली हानी झालेली नाही. बाजूची माती खचलेली आहे पावसामुळे. खोटं बोलत आहेत. खोटं बोलत आहेत. शिवरायांच्या साक्षीनं खोटं बोलत आहेत. आणखी प्रश्न आहे की काल रोखोकमध्ये तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीविषयी काही भाष्य केलं. त्यावर आशिष शेलार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते असं म्हणतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राज ठाकरे भेटले, मुख्यमंत्री राज ठाकरेंना भेटले नाही. त्यामुळे कृपया गैरसमज पसरवण्यात येऊ नये. हो, पण अधिकृतपणे भेटण्याची जागा ही मंत्रालय किंवा वर्षा बंगला असतो ना शासकीय भेटीसाठी. आणि इतर बैठकीसाठी गोपनीय व्यापारी उद्योग त्यासाठी खाजगी बैठका होतात. त्यावेळेला ताज लॅम्पसनच्या लॉबीमध्ये मुंबईतले अनेक बिल्डर उपस्थित होते. ते नक्की कोणाला भेटायला आले होते मला माहीत नाही, पण मुंबईतले अनेक बिल्डर जे भाजपशी संबंधित आहेत लवकरच मुंबईतल्या अनेक शासकीय इमारती
या बिल्डरांना दिला जाणार आहे. महत्त्वाच्या शासकीय इमारती या बिल्डरांना दिल्या जाणार आहेत आणि हे बिल्डर भाजपशी संबंधित आहेत का? त्याच्यामध्ये म्हाडाची इमारत सुद्धा आहे. चला, धन्यवाद. राऊतसाहेब, तुम्ही जे म्हणता की त्या भेटीवेळेस अनेक बिल्डर उपस्थित होते, तर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस ही भेट राजकीय मानायची मला माहिती, बिझनेस डील मी मानायची? त्याच्यावरती बोलत नाही, पण मुख्यमंत्री तिथे जेव्हा आले ते कोणाला भेटायला येणार मला माहीत नाही, पण तिथे आधीपासून आणि शेवटपर्यंत मुंबईतील अनेक बिल्डर उपस्थित होते का मी आत्ता सांगत नाही. बोला. महापालिका निवडणुकीशी संबंधित विषय आहे. सगळे राजकीय पक्ष मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अशात शरद पवार असं म्हणत आहेत की आगामी निवडणुकीबाबत युतीचा निर्णय आम्ही स्थानिक पातळीवर घेणार आहोत आणि उद्धव ठाकरेंनीही काल जे शाखा प्रमुखांना मार्गदर्शन केलंय त्यात त्यांनी शिवसैनिकांना आदेश दिलेले की महापालिकेवर आपल्याला भगवा फडकवायचा. नक्कीच बघा की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या अनेकदा स्थानिक कार्यकर्त्यांच्या भूमिकांवर ठरत असतात काय करायचं. पवारसाहेबांचं म्हणणं बरोबर आहे की कार्यकर्त्यांना खाली विश्वासात घ्यावं लागतं, त्यांच्या खाली काय तरतुदी आहेत, काय भूमिका आहेत. आणि शिवसेनेच्या बाबतीतसुद्धा आम्ही तीच भूमिका घेतलेली आहे की प्रत्येक महानगरपालिका हद्दीतला धोरण वेगळं असू शकतं. मुंबईत वेगळा असेल, ठाण्यात वेगळा असेल, कोणाबरोबर जाय. आमचा मुख्य शत्रू जो आहे हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरचे असलेले हे सगळे टपोरी टोळ्या. त्याच्यामुळे आम्ही त्यांचा पराभव करण्यासाठी कोणाची मदत घेऊ. मुंबई महाराष्ट्रात बघायला मिळत होतं, पण आता साता समुद्रापार व्हिएतनाममध्ये भारतीय बंधूंनी एकत्र यावं या संदर्भात बॅनर जाहीर केले आहेत. हादसे हो रहे हैं पुणे में भी कल जिस तरीके से ब्रिज पानी में टूट गया और 4 लोगों की मौत हो गई. जवाबदारी नहीं ले रहा है. बात ऐसी है कि जब से देवेंद्र फडणवीस राज्य के मुख्यमंत्री बने फिर से, तब से इस राज्य को पनौती लगी है, जैसे दिल्ली में भी लगी है. अहमदाबाद के हवाई जहाज का जो एक्सीडेंट हो गया उसमें भी महाराष्ट्र के 15-16 लोग मर गए. कल आपने देखा होगा मालवण में छत्रपति शिवाजी महाराज का जो स्टैचू है उनको भी फिर एक बार धक्का पहुंचा है, ज़मीन धंस गई है. तो चबूतरा बाद में पुणे डिस्ट्रिक्ट में इंद्रायणी नदी के ऊपर का जो एक ब्रिज है वो टूटकर 100 से ज़्यादा लोग पानी में बह गए. उसमें से अभी भी 40 लोगों का आता पता नहीं चल रहा है. ये बहुत बड़ा हादसा है. और पुणे के गार्डियन मिनिस्टर जिसे हम पालक मंत्री कहते हैं वो अजित पवार है. वो पुल दुरुस्त करने के लिए, बनाने के लिए सरकार ने पहले से ही 8 करोड़ रुपए की मंजूरी दी थी, लेकिन सरकार के ट्रेजरी में पैसा नहीं है, सब लाडली बहन में चला जा रहा है. तो इस प्रकार से अपघात एक्सीडेंट होकर लोग मारे जा रहे हैं. अब आप 5-5 लाख देंगे, आप 5 लाख में सौदा कर रहे हैं गरीबों की जानों का, जान का. गिरीश महाजन 5 लाख देंगे, क्या आपके घर से दे रहे हो? जो विमान एक्सीडेंट में मरते हैं उनको आप 1 करोड़ दे रहे हो, वो भी जान है. और यहाँ आपकी गलती से जो लोग मरे हैं इंद्रायणी नदी के ऊपर, उनको 5 लाख दे रहे हो. उनके भी बाल बच्चे हैं, उनकी भी माँ बहनें हैं, बाप है, माँ है. सबसे पहले जिम्मेदारी फिक्स करिए कि ये जो ब्रिज गिरा है उसके लिए जिम्मेदार कौन है. चलिए, थैंक यू वेरी मच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.